प्रश्न पहिला, आपले नाव व आपण कुठून आला? नमस्कार, माझं पूर्ण नाव श्रीमती काळे देवकी उत्तमराव. माझं माहेर हे माजलगाव आहे आणि मी माजलगाव इथे आंबेजोगाईला स्थायिक आहे. मी आंबेजोगाईहूनच इथे या शाळेमध्ये आलेली आहे. पुढील प्रश्न, आपल्याला शिक्षक होण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली? बघा, दुसरा प्रश्न आहे की शिक्षक होण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली. याचे उत्तर माझे काका आहे. माझे काका आपल्या संस्थेमध्ये एक सहशिक्षक होते आणि त्यांचं ते मुलांना शिकवणं, मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या घरी जाणं, विद्यार्थ्यांना आपलं मूल आहे असं समजून वागवणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एवढ्या डोक्यात भरल्या. मी एवढं त्यांच्या त्या विचारावर हे मुग्ध झाले की मला असं वाटलं की आता आपण मोठं झाल्यावर शिक्षक व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षक होण्याची प्रेरणा खरं तर हे माझे काका आहेत. प्रश्न तिसरा, शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता? शाळेमध्ये शिकवत असताना मला सगळेच विषय आवडतात, पण सर्वात जास्त किंवा सगळ्यात आवडीचा विषय म्हटलं तर माझा मराठी आणि गणित हे दोन्ही विषय खूप आवडीचे आहेत. विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात आनंदी क्षण कोणता? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, मी जेव्हा एखादा घटक किंवा उपघटक शिकवते तेव्हा तो घटक सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 100% विद्यार्थ्यांना जेव्हा समजला असेल आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर जर ते हास्य असेल किंवा ते मला दिसत असेल तेव्हा मला खूप आनंद होतो की आपण शिकवलेला घटक सर्व मुलांना समजलेला आहे. तेव्हा तो माझा सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. मुलांकडून कधी काही नवीन शिकायला मिळाले का? हो, याचं उत्तर होच असेल. मी प्रत्येक मुलाकडनं काही ना काही नवीन शिकते, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आणि वेगवेगळ्या कलांनी तो संपन्न आहे. मी खरं सांगते, मला बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा येत नव्हता, तर माझ्या वर्गातील 10 मुलांना तो बुद्धिबळ हा खेळ येत होता आणि त्यांच्याकडनं मी रोज अर्धा तास प्रॅक्टिस करून तो बुद्धिबळ हा खेळ खेळलाय. हे झालं खेळाचं, पण त्यांचे जे इतर गुण असतात, त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून त्यांचे गुण आपल्याला लक्षात येतात. त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून मी खूप काही शिकले आणि मी आपल्या समोर येणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यातले चांगले गुण किंवा त्यांच्यातल्या अनेक कृतीतून मी नवीन नवीन शिकत असते. विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची सवय कोणती? बघा, विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सगळ्यात चांगली सवय कोणती? चांगलं कधी शिकतं विद्यार्थी? जेव्हा त्याला त्या विषयाची गोडी निर्माण होते. गोडी निर्माण झाली. बघा, आपल्याला आता बघ चित्रकला कोणी सांगावं लागतं का? नाही, आपल्या तो आवडीचा विषय म्हणून आपण कधी एनी टाइम म्हणत असतो, बाई आता मी चित्र काढू का, बाई मी चित्र रंगू का. म्हणजे एखादा विषय जर आपल्याला तो शिकायचा असेल, त्याची चांगली पद्धत एक तर त्याची आपल्याला पहिल्यांदा आवड निर्माण झाली पाहिजे आणि एकदा आवड निर्माण झाली की आपण ते स्वतः करतो. कोणी सांगायची आपल्याला गरज पडत नाही. म्हणजे आपण स्व अध्ययन करतो, स्वतः करतो. आईबाबांची बाईंची मदत न घेता आपण स्वतः करतो. म्हणजे सगळ्यात चांगली जी पद्धत आहे ती आहे स्वयं अध्ययन, म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे. अभ्यासाबरोबर खेळ किंवा कला यांचे महत्त्व काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. अभ्यासासोबत खेळाचं महत्त्व आणि कलेचं महत्त्व. कला म्हणजे एखादी कला आपल्या अंगी असली पाहिजे. जर आपण रोज 1 तास खेळत असू तर आपली एकदम शरीर यष्टी मजबूत, आपण कधी न आजारी पडणारे असतो, न पडतो जर आपण खेळत असू तर. खेळामुळे काय होतं? दूर आपली निर्णय क्षमता चांगली होते, आपलं नेतृत्व चांगलं होतं. त्यामुळं खेळ तर आवश्यकच आहे. आणि एखादी कला जर आपल्या अंगी असेल
तबला वाजवणे असेल, हार्मोनियम वाजवणे असेल, किंवा एखाद्या छोट्या ड्रॉइंगच्या क्लासला जात असाल, त्यामुळं काय होतं, आपल्याला आपली एक क्रिएटिव्हिटी वाढत जाते, आपलं एक कौशल्य आपल्या अंगी येत राहतं, त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, आपली जो चिडचिडपणा असतो तो कमी होतो आणि अभ्यासासोबत एक कला आपल्या अंगी असलीच पाहिजे. मोकळ्या वेळेत काय करायला आवडते? बघा, मोकळ्या वेळेमध्ये तसे छंद खूप काही आहेत. आता घरी गेल्यानंतर पाककला आहे, मला पेंटिंग करायला आवडते. तसेच मी सध्या मोकळ्या वेळेमध्ये गायनाचा क्लास लावलेला आहे आणि गायनाची आणि गाणे ऐकण्याची पण खूप आवड आहे. मॅडम फोन आला ह्याच्यावर. व्हिडिओ चालूच ठेवलंस ना? फोन आला मला काहीच दिसत नाही. अगं, फोन आला तरी उचलायचं नाही, आपलं चालूच ठेवायचं होतं. कोणाचा आलाय? किती बोलणं होतं.